करावं लागेल. भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग झाला. इकडे 2 ठाकरे नंतर आत्ताच्या काळात एकत्र आले, तिकडे 2 पवार एकत्र आले. पण आंबेडकरी चळवळीचे 2 धुरीण, एक बाळासाहेब आणि दुसरे रामदास आठवले, हे दोघंही काही एक होत नाही आणि दलितांचं नेतृत्व काही एकरूपानं राजकीय दृष्ट्या ताकद तयार करत नाही. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल तर राजकारण हे सत्ताकारणाकडे जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी महत्त्वाचं आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. मात्र आपलं नेतृत्व काही एकत्र येत नाही अशी परिस्थिती आहे. मुळात एकत्र तुम्ही कधी बोललात का बाळासाहेबांशी की आपण एकत्र येऊ, बोलू? नाही, बाळासाहेबांची माझी भेट होत नाही, पण मी जाहीररीत्या अनेक वेळेला सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा आहे, माझी तयारी आहे. पॉलिटिकल निर्णय कोणता घ्यायचा तो आपण घेऊ, किंवा माझं मंत्रिपद हे काय फार महत्त्वाचं आहे असं नाही. ठीक आहे, मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि तू म्हणाला त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अजून तेवढा पक्ष वाढत नाही, पण माझ्या मंत्रिपदामुळं देशाच्या सर्व राज्यामध्ये माझ्या शाखा आहेत. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. आणि मी सकाळच्या इंटरव्ह्यूमध्ये आता मी तर सांगितलं की अजून 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझ्या पक्षाला नॅशनल मान्यता मिळणार आहे. अगदी खरं.